तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आपल्याकडे फक्त कमी दिवस बाकीत पहा, बोटावर मोजण्याजोगे आणि अभ्यास पण कव्हर झाला पाहिजे. यासाठी मित्रांनो आपण फक्त ₹249 फास्ट रिव्हिजनसाठी एक PDF तयार केलेली मित्रांनो. ही फास्ट रिव्हिजनची PDF जर तुम्ही वाचली तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ आपण सगळं त्यामध्ये कव्हर केलं आहे. बऱ्यापैकी तुमची रिव्हिजन होईल आणि तुम्ही जर आत्ता घेतली तर लवकरात लवकर घेऊन टाका, कारण की तुमची याच्यावरती बऱ्याच वेळेस म्हणजे 2 ते 3 किंवा 4-5 वेळा रिव्हिजन होईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्या. जर PDF घेतले मित्रांनो तर तुम्हाला योग्य दिशेने अभ्यास करण्यास अत्यंत फायदा होईल. कसा अभ्यास करून जमणार नाही, या ठिकाणी योग्य दिशेनेच अभ्यास झाला पाहिजे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. ₹249 आपण कुठेही उडवून टाकतो पहा. साधा नाश्ता जरी करायला गेलं दोघं-तिघं तिथं पण संपून जातील. परंतु मित्रांनो लवकरात लवकर PDF घेऊन टाका. वेळ फार कमी पहा. पैशाकडे बघू नका. पैसा कधीही कमीत येतो, परंतु गेलेली वेळ आपल्या हातामध्ये कधीच येणार नाही. चला जास्त सांगत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आदिवासी विकास विभागाबद्दल एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्या ठिकाणी आपण हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याचबरोबर महत्त्वाच्या चालू घडामोडी सोबत जे काही व्हिडिओच्याच PDF आहेत मित्रांनो ते टाकत असतो. त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. आपण प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे पहा, इक्युबेरियाचा संबंध खालीलपैकी कोणत्या संस्थेशी आहे? तर इक्युबेरियाचा संबंध मित्रांनो RBIशी पहा, लक्षात ठेवायचं आहे. RBI म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जामाता काय प्रश्न आहे पहा, जामाता हा जो काही युद्ध सराव आहे हा कोणत्या 2 देशादरम्यान पार पाडला? तर भारत आणि जपान आपलं याचं बरोबर उत्तर आहे. भारत आणि जपान. मरणाचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? काय प्रश्न आहे की मरणाचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो कर्नाटक याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? कर्नाटक. की खालीलपैकी अविकारी शब्दाची जात कोणती आहे? तर अविकारी शब्दाची जात कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए क्रियाविशेषण याचं योग्य उत्तर आहे. काय? क्रियाविशेषण. आपल्याला अयोग्य संधी ओळखायची मित्रांनो. अयोग्य संधी. तर पहा पहिलीच या ठिकाणी चुकीची, बाकी पहा सगळ्या या ठिकाणी बरोबर आहेत पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणतं नाम विशेष नाव नाही? राम, गंगा, हिमालय हे सगळे मित्रांनो काय आहेत? विशेष नाम आहेत. परंतु फूल हे काय आहे मित्रांनो? सामान्य नाम आहे. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उल्लेख करता येतो त्यांना स्वर असं म्हणतात पहा. काय म्हणतात? स्वर. सहाय्यक क्रियापदाचा उपयोग न करता तयार होणाऱ्या काळास काय म्हणतात? तो जो काय तयार होणारा काळ असतो त्याला मित्रांनो साधा काळ म्हणतात. ऑप्शन क्रमांक डी साधा काळ. पुढील वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे पहा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा भावी प्रयोग आहे. कोणता आहे पहा? भावी प्रयोग. चला पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यामधला पुन्हा आपल्याला प्रयोग ओळखायचे पहा. अध्यापिका मुलांना शिकवतात यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर सकर्मक कर्तरी प्रयोग आलेला आहे पहा. कोणता? सकर्मक कर्तरी. कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? तर मित्रांनो कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक ए विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे पहा. वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो? तर मित्रांनो कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी अपूर्ण विराम याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा अपूर्ण विराम. राबता असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? तर राबता असणे म्हणजेच काय मित्रांनो? सतत ये जा असणे. लोकांची बघा या ठिकाणी सतत ये जा असणे याला काय म्हणतात? राबता असणे. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेमध्ये रूढ झाला आहे? तर कोणता शब्द आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए जहागीर. कोणता मित्रांनो? जहागीर हा जो काही शब्द आहे याचं बरोबर उत्तर आहे पहा. कृषी विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा.
त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा बरोबर अर्थ काय आहे? तर काय मित्रांनो, कायमस्वरूपी शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम याचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी कोणता पर्याय सर्वनामांचा प्रकार नाही? तर कोणता नाही पहा, विशेष सर्वनाम. ऑप्शन क्रमांक सी विशेष सर्वनाम याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. नेक्स्ट आहे पहा, सलाना ते हे अनेक वचनी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर मित्रांनो हे जे काय प्रत्यय आहेत हे कोणत्या विभक्तीचे आहेत? द्वितीया आणि चतुर्थी. ऑप्शन क्रमांक बी द्वितीया आणि चतुर्थी. ज्या वाक्यामधील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्याला काय म्हणतात? तर ज्या वाक्यामधून क्रियापदावरून फक्त काळाचाच बोध होतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी स्वार्थी क्रियापद असं म्हणतो. काय म्हणतो पहा? स्वार्थी क्रियापद. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, की वाक्यामधील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चेंडू सीमारेषाबाहेर जाऊन स्थिरावला असा शब्द या ठिकाणी. तर या ठिकाणी जर पाहिलं तर कोणतं क्रियापद आलेलं आहे? तर बघा संयुक्त क्रियापद याचं बरोबर उत्तर पहा. खालीलपैकी कोणता वर्ण दंत्य नाही? तर दंत्य वर्ण कोणता नाही? फ मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा. कमलनयन या शब्दामध्ये कोणता समास आहे? तर कमलनयन या शब्दामध्ये कोणता समास आलेला आहे मित्रांनो? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी कर्मधारय समास आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे कर्मधारय समास. पुढीलपैकी गटात न बसणारे संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर अर्धा तास हे मित्रांनो या ठिकाणी गटात नाही बसत. अर्धा तास याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. तर मित्रांनो कोणत्या लेखनाचा एक प्रकार आहे? बखर. तर इतिहास लेखनाचा प्रकार आहे पहा. विद्युत रोध मोजण्याचं एकक कोणतं आहे? मित्रांनो विद्युत रोध मोजण्याचं एकक की पहा ओहम. ऑप्शन क्रमांक बी ओहम याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ओहम. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सकाळच्या सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी टाईम किती लागतो? तर किती? 8 मिनटं इतका टाईम लागतो पहा. नागरिकांचे मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी न्यायालय खालीलपैकी कोणते आदेश देऊ शकतं? तर यापैकी सर्व. ऑप्शन क्रमांक डी यापैकी सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. काय काय? उत्प्रेक्षण, अधिकारपुच्छा, परामदेश हे सर्व. ब्रिटिशांनी बंदी बनवलेल्या थिबा राजा हा कोणत्या देशामधला होता? तर कोणत्या देशामधला होता? म्यानमार याचं बरोबर उत्तर पहा. चला समुद्र सपाटीपासून हवेचा दाब किती असतो? तर मित्रांनो समुद्र सपाटीपासून हवेचा दाब हा किती असतो? तर ऑप्शन क्रमांक डी 1013.2 मिलीबार इतका असतो पहा. आसियान या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर आसियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक ए जकार्ता याचं बरोबर उत्तर पहा. मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणत्या पदावरती होते? तर कोणत्या पदावरती होते मित्रांनो? मोरो त्र्यंबक पिंगळे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी प्रधान होते पहा. अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत पहा. भारतामधली पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर भारतातली पहिली अणुभट्टी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक सी अप्सरा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा अप्सरा. थर्मोकॉल कशापासून बनवलं जातं? तर बघा पॉलीस्टायरीन यापासून थर्मोकॉल बनवलं जातं पहा. अन्नविष होण्यास जबाबदार जीवाणू कोणते आहेत? तो ऑप्शन क्रमांक सी
क्लॉसिटिडियम. पृथ्वीचा केंद्रबिंदू पृष्ठभागाखाली किती किलोमीटर खोलीपर्यंत आहे? तो ऑप्शन क्रमांक बी 6371 याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजे इस्रो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बेंगलुरू मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय बेंगलुरू. विषमज्वर हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर विषमज्वर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी साल्मोनेला टायफी. लक्षात ठेवा साल्मोनेला टायफी याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त असल्यास त्यांच्या कर्तव्यांची अंमलबजावणी खालीलपैकी कोण करतं? तो ऑप्शन क्रमांक डी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे पहा. संविधानाचे कोणते कलम हे देशामधील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करतं? तर मित्रांनो कोणतं आहे ते कलम 21 याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक पी कलम 21 याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे पहा. बरोबर पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. चला ओळखा पटकन. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काटेने दिशेने फिरतात हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राचं नाव काय आहे? तर सेस्मोमीटर याचं बरोबर उत्तर आहे पहा सेस्मोमीटर. ध्वनीचा हवेमधला वेग किती असतो? तर ध्वनीचा हवेमध्ये वेग किती असतो मित्रांनो? 343 मीटर प्रति सेकंद पहा. विद्युत धारेचं MKS एकक कोणतं आहे? तर विद्युत धारेचं MKS एकक कोणतं आहे? एम्पियर याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही आहे? तर मित्रांनो कोणता प्राणी नाही आहे? तर वाघ नाही पहा. पेनिसिलिन या प्रतिजैवकाचे जनक कोण आहेत? तर पेनिसिलिनचे प्रतिजैवक कोण आहेत? अलेक्झांडर फ्लेमिंग. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. 249 रुपयाला मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 93 25 23 0840 या नंबरला तुम्हाला 249 रुपये पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. 249 रुपयाचे ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला 249 रुपये सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.